पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादर आणि सिस्टरांनो परमेश्वराचं कार्य असे आहे परमेश्वर एखाद्याला बोलवत आहे एक जबाबदारी देत आहे त्या जबाबदारी देताना परमेश्वर पुढे पुढे सगळ्या गोष्टी नाही समजावून देणार हालेलुया परमेश्वराने अब्राहमला सांगितलं तू ये हालेलुया मी तुला दाखवतो त्या जागेकडे जा हालेलुया त्या गाव पंचायत कुठला आहे म्हणून लिहून दिलं का नाही दिलं हालेलुया परमेश्वराने सांगितलं हालेलुया तू सोड तुझ्या पप्पाला सोडायचं तुझ्या मम्मीला सोडायचं तुझ्या भावंडाला सोडायचं तुझ्या घरदार सोडायचं हालेलुया मी दाखवतो तिकडे जा हालेलुया तुझ्या मोठा हात आहे आवडत आहे त्यातील सगळे त्यांनी सोडून दिले ये म्हणून बोलले हालेलुया ये म्हणून जो बोलताय त्याचं तोंड अजून बघितलेलं नाहीये कुठे जायचं आहे त्याचा पत्ता अजून दिलेला नाहीये हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया तरी एक आनंद मिळाला हालेलुया प्रेज द लॉर्ड निघून जाता जाता पप्पाला सोडले मम्मीला सोडले भावाला सोडले घरचा जमीन घरदार सगळे सोडले जाता जाता भावाचा पोरगा तिकडे आहे त्याला हात वाढवलेला आहे हालेलुया त्याचं नाव काय आहे लोट हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया त्याच्याकडे बघितलं की वाला प्रेज द लॉर्ड त्याला सांगितलं मी जातो आहे बाय बाय तो पोरगा छोटा पोरगा होता तो रडायला चालू केलं मला सोडून कुठे जात आहे मी पण येतो हालेलुया सारा बरोबर चर्चा केली चालते म्हणून बोलले हालेलुया त्याला पण घेऊ हालेलुया धन्यवाद येशू प्रियानो परमेश्वराचा मागे गेला परमेश्वर शब्दानुसार गेला हालेलुया जाता जाता एक चुकीच्या पोराला बरोबर घेऊन गेला ते नंतर डोकदुखी झाली प्रेज द लॉर्ड ज्या ठिकाणी पोहोचले तिकडे भांडण कोणाचा अब्राहमच्या आणि साराचं नाही हालेलुया भांडण कोणाचं आहे लोटचा आणि अब्राहमचा नाही हालेलुया भांडण कोणाचं आहे हालेलुया मुलाचं पण नाही हालेलुया अब्राहमचा कामगार आणि लोटचा कामगार कामगारांच्या आपसातील भांडण हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया अब्राहमला कळालं समझौता गरजेचा आहे प्रेज द लॉर्ड समझौता गरजेचा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हालेलुया हालेलुया जमिनीचा वाद घेऊन कोणतरी येशूकडे गेला येशूला सांगितलं आमचा प्रश्न सॉल्व्ह करून द्या येशूने सांगितलं की आपण बैठकीला बसूया म्हणून येशूने काय सांगितलं त्याला येशूने सांगितलं हे काम करायला मला पाठवलं नाहीये ते हालेलुया तुमचा हे जमिनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देवाने मला पाठवलं नाहीये हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया ते 2 गुंडा तू सोडलं तर ते प्रश्न सुटणार ते तू जाऊन ते 2 गुंडा सोडून दे हालेलुया प्रेज द लॉर्ड तुला 2 गुंडा सोडायचं एक संधी आहे तू सोड हालेलुया तुला वेळेस मी 10 गुंडा फुकट देणार
तू माझ्या नावामध्ये आता 2 गुंडा सोड, ते प्रॉब्लेम सॉल्व करून दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर प्रॉब्लेम येण्याचा रस्ता बंद करायचा. ते शहाणे लोकांचं काम आहे. प्रॉब्लेम येऊ दे, त्यानंतर बघूया असं नाही. हालेलुया. प्रॉब्लेम येण्याचा जो मार्ग आहे तो मार्गच बंद करून ठेवायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. अब्रामच्या जीवनामध्ये अब्रामनी संधी दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने बोलले सोड म्हणून. अब्रामला वाटलं हा छोटा पोरगा, त्याला कशाला सोडायचं, मीच वाढवलेलं आहे. हालेलुया. जिथे दया माया पाहिजे तिकडे दया माया, जिकडे दया माया नको आहे तिकडे दया माया करत बसायचं नाही. देवाने एखाद्या गोष्टी सोड म्हणून बोलले. हालेलुया. तर फ्रेंडशिप चालते का? आपण फ्रेंड्स म्हणून राहूया. आठवड्यातून एकदा चालते का? महिन्यातून एकदा चालते का? हालेलुया. तडजोड करायचं नाही. हे तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. अब्रामच्या मनामध्ये परमेश्वराबरोबर असलेले प्रेम आहे, विश्वासपणा आहे, समर्पण आहे. हालेलुया. अब्राम लोकला भेटायला आला आणि लोकला सांगितलं, लोक, हालेलुया, तुझा आणि माझा काही प्रॉब्लेम नाही. प्रेज द लॉर्ड. मला पण बायको आहे, तुला पण बायको आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे पुढे प्रॉब्लेम्स उभे राहू नये म्हणून तू आता एक निर्णय घे. हालेलुया. तुला जे पाहिजे तू घे, तुला जे नको आहे ते मी घेतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, चांगला अंतःकरण असलेले काही लोक आहेत. मी जास्त कुटुंबातील भांडण मिटवायला जात नाही. इकडे तिकडे थोड्या ठिकाणी गेलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोकांशी बोललेला आहे. जे लोक पहिले माझ्याकडे येत आहेत त्यांना मी एकच गोष्टी बोलतो, तुम्ही एक काम कर, तू तडजोड कर, तू नको म्हणून बोल, तू कमी करून दे म्हणून तू पहिले जाऊन सांग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. अब्रामला चांगला हृदय आहे म्हणून अब्रामने सांगितलं, तुला जे नको आहे ते मला. माझे नाव कमल गणपत राया. मी आंबेसरीची आहे. माझे 2 साक्षी आहेत, एक आईची आणि एक माझ्या मुलाची. माझ्या आईला खूप ताप आला होता. तिला डेंगू होता, टायफॉइड होता आणि मलेरिया पण होता. आम्हाला काही समजलं नाही. आम्ही लहान लहान दवाखान्यामध्ये फिरवत होतो. तिला सूज पण आली खूप. नंतर ब्लड टेस्ट तिची झाली तर डॉक्टर बोलले की ॲडमिट करायला लागेल. म्हणून आम्ही तिला ॲडमिट केली. तिला आयसीयूमध्ये भरती केली. आम्ही खूप सगळेजण चिंतित होतो. नंतर मी बिनी फादराला 3 वेळा फोन लावला. फादर, आईला खूप बरं नाही आहे, आईला आयसीयूमध्ये ॲडमिट केलं आहे. मग तिला श्वास घ्यायला जमत नव्हता. ऑक्सिजन सांगते कमी आहे. आम्हाला अजूनच चिंता वाटली, आता काय करायचं. मग मी परत फादरला फोन लावला. फादर, माझ्या आईला ऑक्सिजनची कमी आहे. फादर बोलले, आशीर्वाद दिला त्यांनी. फादर, चिंता नको करू, ते तुझ्या आईला बरं करेल. मग आई 2 काय 3 दिवस अशी आयसीयूमध्ये होती. मग नंतर बाहेर आली. प्रभूचा गौरव असो. श्वास घेणे कठीण असलेले कोणतरी एका व्यक्तीला ज्यांना पाहिजे तेवढे ऑक्सिजन भेटत नाही, परमेश्वर त्या व्यक्तीला श्वास व्यवस्थित घेण्यासाठी दान देत आहे. तुमच्यामध्ये एका व्यक्तीला परमेश्वर तुम्हाला लागणारा टेक्निकल नॉलेज
एखाद्या गोष्टी व्यवस्थित हाताळायचं ज्ञान तुम्हाला परमेश्वर देत आहे. लग्नाला अडकळ नसलेल्या अनेक स्त्री पुरुषांना परमेश्वर लग्नाच्या संबंधातील अडखळ आज दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना आणि YouTube मध्ये वचन ऐकणाऱ्या अनेक लोकांना परमेश्वर बाळाचा देणगी देत आहे. एका लहान बाळ जे जन्माला आलेलं आहे त्या बाळाचं मान बरोबर नाही म्हणून घरातील लोक दुःखी आहेत. परमेश्वर त्या बाळाचा मानेचा त्रास दूर करून देत आहे. परमेश्वर त्या बाळाला आशीर्वादित करत आहे. एका साईडला खांद्यापासून खाली एक साईडला काहीतरी तक्रार असेल एका व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. मनीषा नावाचा एका मुलीला जीवनामध्ये ज्या ज्या धोक्यामधून जायला लागलेला आहे त्याच्या बंधनातून परमेश्वर आज सोडवत आहे. एक धर्म बहीण जे वयस्कर आहेत जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आज त्या बहिणीला त्या सिस्टरांना गरज आहे खास करून जे आत्मिक आशीर्वादाची गरज आहे परमेश्वर त्या वयस्कर सिस्टरांना हे दान देत आशीर्वादित करत आहे. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या काही लोकांना काही आत्मिक अनुभव परमेश्वर दान म्हणून देत आहे. उदाहरणासाठी शरीरामध्ये एक थंड हवा शरीरातील काही भागामध्ये आल्यासारखा अनुभव. काही लोकांना छातीच्या भागामध्ये असलेले काही त्रास परमेश्वर दूर करून देत आहे. विश्वास कमजोर असलेल्या काही लोकांना परमेश्वर विश्वासाच्या देणगी देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.